संपूर्ण राज्यामध्ये 22 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे। दरवर्षी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा हा उत्सव मोठ्या प्रमाणात व अतिशय उत्साहपूर्व वातावरणात साजरा करण्यात येतो। यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची आणि इतर नागरिकांची काळजी घेत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी MD सिंह यांनी केलेले आहे। मित्रांनो नमस्कार। आपल्या काही दिवसांमध्ये आपले पूर्ण राज्यामध्ये पूर्ण देशामध्ये गणेश महोत्सव येणार आहे। त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्याच्या थोडक्यात माहिती बघितला। मागच्या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळ जे आहे ते जवळपास 1700 बसवण्यात आले होते। यावर्षी आपण कोविड-19 असल्यामुळे आपण मागच्या 15 दिवसापासून महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच नगर परिषद प्रशासनामार्फत आणि ग्रामपंचायतचे जे समिती आहेत त्यांच्या मार्फत आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये मीटिंग्स घेतला आणि या मीटिंग्समध्ये जवळपास 500 असे सार्वजनिक मंडळ आहे ज्यांनी यावर्षी आम्ही मूर्ती स्थापन करणार नाही, आम्ही आमचे घरीच आम्ही मूर्ती स्थापन करणार आहे असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। आता मला काही गोष्टी आपल्याला विनंती करायची आहे की यावर्षी शासनाने सुद्धा एक परिपत्रक काढलेलं आहे। त्यामध्ये सुद्धा असं सांगण्यात आलं की घरी जे आहे 2 फूटच्या मूर्ती आपण स्थापित करावे आणि सार्वजनिक ठिकाण असेल जिथे कंपल्शन आहे तिथे 4 फूटच्या मूर्ती स्थापित करावे आणि आरती किंवा बाकी जे आपण दैनंदिन आपण जे करतो त्यामध्ये कमी लोकांना बोलवून ते करायला पाहिजे आणि मॅक्झिमम जे युजेज आहे जसं टेक्नॉलॉजीचा युजेज आहे, फेसबुक लाईव्ह आहे किंवा केबल TV आहे किंवा ऑनलाईन वेबसाईट आहे, या माध्यमातून आपण आरती किंवा पूजा जे करतो या माध्यमातून आपण केला तो डेफिनेटली कोविडमध्ये सुद्धा जिल्हा प्रशासनाला मोठा सहकार्य भेटेल। यावर्षी क्लिअर इन्स्ट्रक्शन्स आहे शासनाच्या की कोणत्याही प्रकारच्या मिरवणूक प्रोसेशन्स जे आहे ते टाळायचे आहे आणि ते दोघी आगमनच्या दिवशी आणि तसेच विसर्जनच्या दिवशी सुद्धा आपल्याला गर्दी न करता आणि मिरवणूक न करता आपल्याला जे त्योहार आहे ते साजरा करायचे। आणि शेवटचे मला हेच विनंती करायचं की कोविड-19 मध्ये भारत सरकार तसेच महाराष्ट्र शासन वेळोवेळी हे सांगतोय की 10 वर्षाखाली जे मुलं आहे आणि 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेले जे लोक आहेत त्यांना जास्त काळजी घेणे आवश्यक आहे। तर मला असं वाटते की तुम्ही सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि आपला जे त्योहार आहे त्यांना चांगल्या पद्धतीने साजरा करावा। गतवर्षी जिल्ह्यामध्ये 1700 सार्वजनिक मंडळे होती। यावर्षी जवळपास 500 सार्वजनिक मंडळांनी सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्धार केलेला असून घरीच आपल्या बाप्पाची मूर्ती स्थापन करण्याचे आश्वासन दिलेले आहे। इतरही सार्वजनिक मंडळांनी असा आदर्श निर्माण करून अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करावा। गणेशाची मूर्ती स्थापन करीत असताना घरी 2 फूट तर सार्वजनिक ठिकाणी 4 फुटापर्यंतच मूर्ती असावी। तसेच आरती पूजा करताना तंत्रज्ञानाचा उपयोग करून फेसबुक लाईव्ह, डिजिटल मीडिया, यूट्यूब, वेब पोर्टल, केबल नेटवर्किंग यांच्या माध्यमातून इतरांना पूजेमध्ये सामील करून घ्यावे, जेणेकरून जी मंडळी एकमेकांच्या संपर्कात येणार नाही आणि गर्दी होणार नाही। गणपतीचे आगमन व विसर्जनाच्या वेळी मिरवणूक टाळावी अशा प्रकारच्या सूचना 21 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या मोहरमबाबत सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। मुस्लिम बांधवांनी काळजी घेऊन हा उत्सव साजरा केला तर स्वतःसाठी व जिल्ह्यासाठी योग्य राहील। त्यामुळे नागरिकांनी दोन्ही उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले आहे। सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन करण्याचे टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक M राजकुमार जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता सार्वजनिक मंडळ स्थापन करणे टाळावे। यावर्षी सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा केला नाही तर पुढील वर्षी मंडळाची परवानगी मिळणार नाही यावर कोणीही विश्वास ठेवू नये। पुढील वर्षी मंडळांना रितसर परवानगी ही नक्की मिळणार आहे। ज्या सार्वजनिक मंडळांना गणेश मूर्तींची स्थापना करावयाची आहे त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या दुकानामध्ये, शेडमध्ये, हॉलमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करावी, जेणेकरून रस्त्यावर गर्दी होणार नाही। तसेच बाप्पाच्या आगमनाच्या वेळी व विसर्जन करताना मिरवणूक काढू नये। विसर्जनाच्या दिवशी जागेवरच आरती करावी।
नगर परिषदेतर्फे विसर्जनासाठी आपली मूर्ती घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करा, तसेच हा आरोग्य उत्सव म्हणून साजरा करा, असे जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी यावेळी सांगितले। यवतमाळ जिल्ह्याच्या आता कोरोना बाधितांच्या संख्या बघताना आम्हाला खरोखर वाटत आहे यावेळी आम्ही गणेश उत्सव साजरा करणे जे आहे ते अत्यंत साधेपणाने असलं पाहिजे। यवतमाळ जिल्ह्याच्या मागच्या वर्षाच्या तुलनात्मकमध्ये आतापर्यंत सतत पोलीस दल आणि शासनाच्या प्रयत्नामुळे जवळपास 30% मंडळांनी त्यांचे जे स्थापन कॅन्सल केलेले आहेत, टाळलेले आहेत आणि उर्वरित मंडळांना सोबत पण आमच्या चर्चा चालू आहेत, ते पण जास्तीत जास्त टाळणार अशा अपेक्षा आहे। जे कोणी सार्वजनिक मंडळ स्थापन करणारे जे मंडळच्या मित्रांनो, आपल्या सर्वांना आमच्याकडून निश्चितपणे मी सांगतो, यावर्षी आपण कॅन्सल केलं तर पुढच्या वर्षी तुम्हाला परवानगी नाही मिळेल अशा विषय अजिबात नाही। पुढच्या वर्षी आपल्याला नक्की मिळेल। आता जे कोणी करणार आहेत ते सार्वजनिक मंडळ स्थापन करायची अशा एक्स्ट्रीम केसला करणार पण असूया, आपल्याला विनंती आहे आपण इंडोरला करूया। कोणी कार्यकर्त्याच्या शटर आहे, दुकान आहेत किंवा काही लग्नाच्या मंडप आहे अशा असलं तर हॉलमध्ये अशा बसवा, जेणेकरून रोडमध्ये पंडाल लावून गर्दी जमण्याच्या जे संधी आहे ते टाळण्याच्या सोय होईल। आणि दुसरी गोष्ट आहे, कुठल्याही प्रकारच्या मिरवणूक काढता येणार नाही, जे आगमन असो किंवा विसर्जन असो। यवतमाळ येथून विदर्भ न्यूज करिता अंकुश वाकडे यांचा हा वृत्तांत।